मुंबई महानगरपालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असली तरी आयत्या वेळी मातोश्रीवरून आलेल्या आदेशामुळे नावांची अदलाबदल झाली। स्थायी समितीच्या अध्यक्षपदाकरता मंगेश सातमकरांना तयारी करायला सांगण्यात आलं होतं। त्या सातमकरांचा पत्ता कापला गेला। त्यांच्याऐवजी रमेश कोरगावकरांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या। 7.5 वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे मंगेश सातमकरांचा पत्ता आयत्या वेळी कापण्यात आला होता आणि राहुल शेवाळ्यांना अध्यक्षपद देण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे शिक्षण समिती अध्यक्षपदाकरता शीतल म्हात्रेंचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांचं नाव देखील कट झालं। त्यांच्याऐवजी शुभदा गुडेकरांचं नाव शिक्षण समिती अध्यक्षपदाकरता निश्चित करण्यात आलं। सातमकरांनी मात्र संधी हुकल्यामुळे नाराज नसलो तरी वाईट वाटल्याची प्रतिक्रिया झी 24 तासशी बोलताना दिली। ह्या अशा निर्णयाने काय पक्षप्रमुखांवरती वगैरे काय नाराजी वगैरे नाहीये, फक्त काही थोडंसं अंतर्गत राजकारण असतं की आता सगळ्यात सिनियर मोस्ट नगरसेवक म्हणजे 92 सालचा नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी होतो। स्थायी समितीमध्ये 13 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे मला असं वाटलं होतं की माझ्यापेक्षा अनुभवी आणि एवढं दुसरा कोण नव्हता म्हणून मलाच मिळेल अशा पद्धतीची एक आशा होती। पण ठीक आहे, शेवटी पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतलाय तो मान्य आहे। ठीक आहे, थोडंसं वाईट वाटणं आणि हे वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे। असं आपली नाराजी आपण मातोश्रीपर्यंत पोहोचवणार का? नाही, मातोश्रीपर्यंत पोहोचवण्याचा काही प्रश्न आहे। तशा पद्धतीचं पक्षाकडून जर विचारणा झाली तर मग मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करेन। मंगेश सातमकरांचा पत्ता ऐनवेळी कापण्यात आला आणि आता रमेश कोरगावकर हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतील। पक्षप्रमुखांवरती नाराज नाहीये, पण वाईट वाटलं अशी सातमकरांनी प्रतिक्रिया दिली। माझे सहकारी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, मंगेश सातमकरांचं आधी नाव महापौर पदाकरता चर्चेत होतं, आता स्थायी समितीला तर अगदी त्यांच्या समर्थकांना असं वाटत होतं की 100% फिक्स आहे, कारण मातोश्रीवरूनही सांगण्यात आलं होतं। पण दुसऱ्यांदा सातमकरांचा पत्ता कापण्यात आला। याआधी 7.5 वर्षांपूर्वी असं घडलं होतं। ज्येष्ठ नगरसेवक आहेत ते, काय प्रतिक्रिया दिली त्यांनी? नक्कीच ते नाराज आहेत, त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज आहेत। त्यांच्या बोलण्यावरून समजलं ते ज्यावेळी हा निर्णय त्यांना सांगण्यात आला त्यावेळी त्यांनी महापालिका मुख्यालय सोडलं आणि त्यांनी घरी जाणं पसंत केलं। जे रमेश कोरगावकरांचा फॉर्म भरण्यावेळी ते देखील हजर नव्हते, त्याच्या अगोदरच त्यांनी घरी जाणं पसंत केलं। एकंदरीतच शिवसेनेतला शेवटपर्यंत जो गोंधळ होता, कुणाचं नाव फिक्स करायचं हा समोर आलेला आहे। कारण स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सकाळपासून जे मंगेश सातमकर आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शीतल म्हात्रे ज्या दहिसरच्या नगरसेविका आहेत, हे दोघेही फॉर्म भरण्यासाठी महापालिका मुख्यालयात आले होते। सकाळपासून त्यांचे कार्यकर्ते साईडला वावरत होते, परंतु अखेरच्या क्षणी ज्यावेळी सभागृह नेते यशवंत जाधव हे मातोश्रीवरून निरोप घेऊन आले की आता तुम्हाला दोघांनाही फॉर्म भरायचा नाही आहे, त्यांच्याऐवजी रमेश कोरगावकर आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शुभदा गुडेकर यांना फॉर्म भरायचा आहे, त्यावेळी हे दोन्ही नाराज झाले। परंतु शीतल म्हात्रे यांनी ते फॉर्म भरेपर्यंत तिथं थांबलेल्या होत्या, परंतु जे सातमकर आहेत ते सातमकर यांनी मुख्यालय सोडलेलं आहे। एकंदरीतच जे नेतृत्व आहे, शिवसेना नेतृत्व यांनी कुठेतरी भौगोलिक समतोल जो आहे तो सत्तास्थानं देताना सांभाळण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। एकंदरीतच ज्या पद्धतीनं पश्चिम उपनगराला महापौरपद देण्यात आलं, शहरासाठी सभागृह नेतेपद देण्यात आलं, त्याच पद्धतीनं पूर्व उपनगरातून भांडूपमधून इथून नेतृत्व करणारे 114 नंबर प्रभागाचे जे 4थ्या टर्मला नगरसेवक झालेले रमेश कोरगावकर ज्येष्ठ नगरसेवक आहेत, ज्यांचा अनुभव देखील आहे, त्यांना इथून स्थायी समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। एकंदरीतच कुठंतरी शेवटच्या क्षणापर्यंत जे शिवसेना नेतृत्व आहे ते संभ्रमात होतं की कुणाला द्यायचं, परंतु कुणाला तर नाराज करणं शेवटी भाग होतं। अखेर रमेश कोरगावकर आणि शुभदा गुडेकर यांच्या गळ्यामध्ये ही माळ पडलेली आहे। आता शिवसेना नेतृत्वापुढे हे आव्हान असणार आहे की जे नाराज झालेले आहेत, कारण सातमकर नाराज झालेले आहेत, त्याचबरोबर आशिष चिंबूरकर जे विभाग प्रमुख आहेत वरळी विभागाचे, ते देखील त्यांना अध्यक्षपद मिळालं नाही आहे, त्यामुळे ते देखील थोडेसे नाराज असल्याचं समजतं। त्यामुळे यांची ज्येष्ठ नगरसेवकांची नाराजी आता कशा प्रकारे दूर केली जाते, आता ही नाराजी कशा प्रकारे दूर केली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कृष्णात, कारण फार ज्येष्ठ नगरसेवक आहेत हे आणि पक्षाच्या समोर नक्कीच याचं आव्हान असेल। धन्यवाद या माहिती करता। काय नेमक्या प्रतिक्रिया महानगरपालिकेतल्या आजच्या घडामोडीनंतर होत्या? निवडणूक झाली, स्थायीचे
सभापती निवडले गेले. आपण महापालिकेतनं विविध पक्षीय नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया पाहूया. शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ आहे असं म्हणणं एकदम चुकीचं ठरेल. शिवसेना पक्षप्रमुखाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे शिवसैनिकांचं आणि लोकप्रतिनिधींचं काम असतं. मुंबईचा विकास करायचा आहे ही जी एक भावना आहे. शिवसेना पक्षप्रमुख त्यांनी जे सांगितले त्या पद्धतीनं मुंबईचा विकास झाला पाहिजे, ती एक भावना ठेवून काम करणार आहे. प्रश्न पडला आपण उलकावणी दिलं वगैरे असं काही नाही आहे. हा विषय असतो, प्रत्येकजण इच्छुक असतो, परंतु ज्यावेळेला पक्षप्रमुखांच्या शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश येतो तो आम्ही आदेश शिरस्थान सांगतो. मुंबई महानगरपालिकेतर्फे मराठी शाळेंना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देण्यात येईल. स्वच्छ आणि सुंदर अशा शाळा तयार करण्यात येतील आणि माननीय उद्धवजींच्या आदेशाप्रमाणे सगळ्या शाळेचं उत्कृष्ट आयोजन केलं जाईल. ज्या ज्या समित्याचे विविध समित्यांची अध्यक्षपदं म्हणा ही कधीच एक दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर जाहीर ह्या अगोदरच झालेली नाही आहे. त्यामुळे जी प्रथा आमच्या पक्षाची आजपर्यंत चालत आलेली आहे त्या पद्धतीनं फॉर्म आज भरायचा होता आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ज्यावेळेला नावं दिली त्याप्रमाणे फॉर्म भरले गेलेले आहेत. यामध्ये कोणाची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.